संत जन संत नारायण
चिंतनाने जर पाहिलं तर तिथपर्यंत आपण पोहोचण्याकरता तीन अडचणी आहेत आणि तीन संकट आहेत. देवाच्या किती भाषा करू द्या, फक्त संत सोडून कुणालाही जीव भेटलेला नाही. किंबहुना देवाची अनुभूती फक्त संतांना आहे. म्हणून माझे तुकोबारा म्हणतात तुम्हाला सुद्धा देव कळेल हो, पण तुम्ही असं करा
कसं करा? ऐसा जाता अनुभव, ऐसा जाता त्याला संत जीवन पाहिजे. आणखी जर कळायचं ठरलं तर शांत जीवन पाहिजे. आणखी जर लक्षात घ्यायचं असेल तर निर्दुष्ट जीवन पाहिजे. 12व्या कोण वर्णन केलं की देव त्यांच्या जवळ आहे. अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्र करुणैवच निर्ममोह निरहंकार समदुःख सुखक्षमी या आचरणात जो असतो ना त्याच्याजवळ नक्की देव आहे. देव दयाजवळी करण्याकरता फक्त ती संत मूर्ती आहे. एरवी आपण कशातही त्या देवाला पाहू शकत नाही. मूर्तीमध्ये सुद्धा पाहू शकत नाही. का? मूर्तीमध्ये दर्शनाला गेल्यानंतर मूर्ती दिसते का देव दिसतो? प्रत्येक भक्तीमध्ये जो अनुभव आहे ना संतांची भेट झाल्यानंतरचा अनुभव वेगळा आहे. म्हणून ते तत्व कळण्याकरता 3 अडचणी आहेत, 3 संकट आहेत, 3 कारण आहेत. काय कारण आहे? पहिलं वस्तू कळण्याकरता पहिला दोष आहे अतिदूरत्व. वस्तू कळण्याकरता जर दूर असेल तर ती करू शकत नाही. आपण फक्त वर्णन ऐकू शकतो. कल्प करू. एक वृक्ष आहे की ज्याच्या सावलीला झाडाखाली बसल्यानंतर आपण कुठलीही कल्पना करा, ती कल्पना तुमची साकार झाल्याशिवाय राहत नाही. असं एक झाड आहे. पाहिले का तुम्ही? नाही. का पाहिलं नाही? अतिदूरत्व. पाहिलं नाही असं नाहीये. दशरथ राजांनी पाहिलंय. आपल्या भारत इतका भाग्यवान आहे तात्या. आपल्या देशातला एक महात्मा प्रत्येक युगात वर जाऊन आलाय. काही गंमत आहे. हे तत्व खूप मोठे हो. आपल्याला ज्ञानोपरायने अगदी फ्री करून दिलं त्याच्यामुळे किंमत वाटत नाही. आणि म्हणून जी वस्तू आपल्याला फुकट मिळते ना त्याची किंमत कळत नाही माणसाला. जी वस्तू आज तर जगामध्ये अशी पद्धत झाली आहे जी कमी किमतीची असेल ना, ज्याला पैसा कमी लागतो त्या कार्यालाही किंमत नाही राहिली, त्या वस्तूला किंमत नाही राहिली आणि त्या वेळेला सुद्धा किंमत नाही राहिली. दशरथ राजा स्वर्गात जाऊन आला आणि हे कल्पतरू झाड स्वर्गात आहे. फक्त एक थोडा प्रकल्प घडला सत्यभामेच्या निमित्ताने. पारिजात थोडा आला. कुठं? पृथ्वी तलाव. पारिजात इतिहास सांगत बसत नाही. आपला मानवी जीवनाचा स्वभाव जर आपण कायम ठेवला, सत्यापर्यंत आपण जर गेलो तर आजही परमात्म्याची अनुभूती येते. आणि ती सत्यत्वाची अनुभूती माझे तुकोबाराय सांगताय. हे लक्षणं जर आपल्या जवळ असतील ना नक्की त्याच्याजवळ देव आहे. ज्याचा या जगामध्ये भगवान आहेच असं निश्चित मत असेल तर त्याच्याजवळ नक्कीच आहे. आणि कितीही भजन करू द्या, देव आम्हाला पटत नसेल तर त्याला अनुभूती येऊ शकत नाही. देवाचं महत्व ऐकलंय. 7 दिवस ही कशी साधना करावी हे सुद्धा ऐकलं. पण हे ऐकलं असताना
शेवटी आम्हाला काय कळालं, याचा जर प्रश्नाचा भाग आपण स्वतः मांडला, उत्तर काय, जतनी पहा विठाल जर रिक्वायर्ड पाहिजे ना, तर त्याला साधारण दिशेने, सर्वात्मक दिशेने जर पाहिलं तर खूप फायदा आहे. 51 वर्षामध्ये आपण इथपर्यंत आलो. तात्या तुम्हाला तर माहितच नाही असं काही नाहीये. एका काळी छोटं मंदिर, इथे लिंबाचं झाड पटांगण. मी किरण महाराज तुमच्या माहिती करता सांगतो, बिना माईकच्या पप्पांनी 3 पिढ्या नाचवल्या. विठ्ठल सोमनाथ यांच्या वयाची आणि यांची बाप होता. फेटा बांधून नाचायची काळात गळ्यात घेऊन. मला ज्याला वयस्कर असेल त्यांना माहित असेल, इतका आनंद मिळायचा. मी कशा करता सांगतो, 51 वर्षामध्ये आजही ही पिढी टाळ घेऊन उभं राहती, ही त्याची पोच पावते. संस्कृतीमध्ये आपण जे करतो त्यात रिक्वायरी पाहणं गरजेचं आहे. कुठलंही कर्म करता, प्रपंचाचं कर्म करत असताना जर त्याचा फायदा पाहता, परमार्थ करताना सुद्धा फायदा न पाहता परमार्थ करणं हा आंधळ आहे. आणि विशेष महाराज तुम्ही नेहमीच पाहताय, त्या पोराला नाचून बघा, एकही बेताल नाचत नाही. पण याला आवाज काढायला सांगा, एकही बेसूर आवाज काढत नाही. चुकून एखाद्या वेळेस लागत नसेल तर सोडून द्या. पण हरिपाठ नित्याने असल्यामुळं या सगळ्या गोष्टी, संस्कृती, एक पिढी दुसऱ्या पिढीवर संस्कार देते, दुसरी पिढी तिसऱ्या पिढीवर संस्कार देते, आणि ते संस्कार कधी संपत नाही. हे या सुंदर पुढचं भाग्य आहे. आणि ते भाग्य केवळ ठेवणं त्या ठिकाणी जो अगदी दृढ किंबहुना कुठंतरी विश्वासाने थांबलेला आहे, हा मंत्र आहे, नाही का? आता मंदिरातून जरी बाहेर निघाला असेल तर तेव्हा ना किंवा इकडे आल्याशिवाय राहणार नाही. पण त्याच्याजवळ मी नेहमी सांगत असतो, एक गदा आहे. गद्दा नाही, गदा. गदा आणि गद्दा याला फरक आहे का? गद्दा म्हणजे गाढव आणि गदा म्हणजे हनुमंतराच्या हातातलं शस्त्र. हे मात्र कुणाला केव्हा कसा दणका बसेल हे सांगता येत नाही. आणि माझं जीवन गेले गावात, गाव एवढं सावधान आहे, एवढं सावधान आहे, कधीही द्वेष मत्सरा सापडत नाही. अरे हे एकी असणं महत्वाचं आहे. यातला पहिला जर अनुभव पाहिला तर आमच्या भगवान कृष्णाने एकी केली, सगळ्या गोपाळांना जमवलं आणि काय केलं, याला तरी यारे नाही अवघे माझ्या मागे मागे. सांगायला हरकत नाही, मी नवीन येत होतो त्यावेळेला दुकान राहायचं इथं. दररोज एक पुढं पोरांना वाटायचा. कुठं? रस्त्यावर. काय ताकद आहे, परमात्मा काय बुद्धी देतो. आणि या जसं एखादी वात लावून ठेवावी आणि त्याच्याकरता जर तेल नसेल तर ती वात विजून गेल्याशिवाय राहत नाही, तसं हे प्रोत्साहन देणं किंवा या सगळ्या व्यवहारिक गोष्टी सांभाळणं याचं नाव तेल घालणं आहे. आणि ती ज्योत विजू न देणं. आणि ज्योत जर नाही विजली, आपल्याला प्रकाशात बसता येतं. हा प्रकाशात आपल्या बसण्याचा प्रयोग आहे. हे आपण जीवन सर्वसाधारण जगतो, पण या जगण्याला मात्र केवळ कारणीभूत संत आहे. देव सुद्धा नाहीये का? असणं हे देवाचं काम आहे आणि दाखवणं हे संतांचं काम आहे आणि त्याचा आनंद भोगणं हे जीवाचं काम आहे. कळलं तर बरी, नाही कळलं तर द्या सोडून. हा सांगतोय, हा प्रयोग काम होतोय. ती सतत विवेक बुद्धीने पाहण्याकरताची वस्तू आहे. त्याला ज्ञानाचा डोळा पाहिजे. ज्ञानाचा डोळा डोळसा माझी डोळसा तो विरेशा स्तुती नोहे सहसा भाग्याचा तो. आता एक पारणावरची बसली माणसं इतके भाग्यवान आहेत आणि खूप रंगली, मी त्यांची स्तुती करतो असं नाही, पण या मातीतला तो परमार्थ सुरू झाला नक्की रंगल्याशिवाय
राहत नाही. विठ्ठल माणसाचा जन्म मिळाला की ज्ञानरूपी दृष्टी भेटली पाहिजे. ज्ञानरूपी दृष्टी जर नाही भेटली आपलं जीवन फुकट गेल्याशिवाय राहत नाही. काय ज्ञानदृष्टी हरपली. सुरुवात काय विठ्ठल विठ्ठल मुका पहिला आंधळा त्याच्यातून हेच घ्यायचंय. माणसाचा जीव असून जर नाम चिंतन करत नसेल तर तो मुका आहे. माणसाचं जीवन प्राप्त झालं कीर्तन प्रवचन भजन ऐकत नसेल तर तो बहिरा आहे. त्याचा कानाचा उपयोग परमार्थाकरता नसेल तर काही उपयोग नाही आहे. या दिव्य जीवनाला प्राप्त होण्याकरता पहिलं संकट आहे अति दूरत्वात. म्हणजे जे दूर वस्तू असेल ना ती आपल्याला भेटत नाहीये. कल्प करू घ्या काम घेऊ घ्या हे जे शब्द आपण ऐकतो वस्तू नाही असं नाहीये पण तिथपर्यंत आपण जाऊ शकत नाही. पहिला दोष दूरत्वात. दूर आहे म्हणून कळत नाही. दुसरा दोष अति सामिप्य. काही वस्तू आपल्या जवळ असतात पण आपल्याला कळत नाहीये. कोणती वस्तू आहे अशी आपल्या जवळ आहे पण आपल्याला कळत. देव आहे देव आहे देव आहे देव आहे देव आहे हृदय मंदिर शोधून पाहे हृदय मंदिर शोधून पाहे हृदय मंदिर शोधून पाहे हृदय मंदिर शोधून देव आहे नक्की आहे पण शोधण्याकरता काय करायला पाहिजे. हृदय ग्रंथी शोधून आपल्या हृदयामध्ये शोधलं पाहिजे. का ज्ञानोबराने सांगितलं म्हणून तया हृदयामध्ये ते राम असता सर्व सुखाचा. जवळ आहे. मला सांगा आपल्या हृदयात तो राम आहे पण कळलाय का. जर राम कळला तर आपण दोषी राहू. राम कळला तर आपला विकार राहील. निर्विकार कर्माला तर तो अंतरातला राम बोलतो. याच्या उलट माझे ज्ञानोबराय सांगताय ज्यांनी याच्यातला कचरा साफ केला घर साफ केलंय स्वच्छ हृदय केलंय तिथं तो येऊन राहतो. काम क्रोध केले चित्त करारे निर्मळ येवनी गोपाळ राही तेथे काम हृदय केले धरते. अगोदर काय तुका म्हणे देह भरिला विठ्ठले काम हृदय केले धरते. दोन्ही प्रमाण अर्थ एकच आहे पण एक निगेटिव्ह एक पाहिजे. निगेटिव्ह कोणतं आहे आपण आपले काम बाजूला करा आपोआप भगवान येऊन थांबतो. गंमत आहे. आता तो परमात्मा आधी सामिप्यात आहे अशी एक आपल्या शरीरामध्ये वस्तू आहे. आपला डोळा आपल्याला दिसतो ना. डोळ्याला दिसत तर त्या डोळ्याने आपला डोळा पाहायला पाहिजे ना. तुम्ही जागे ना टुळू टुळू बघताय तुम्ही. आपला डोळा आपल्याला दिसतो की नाही. कसा चष्मा लावून तरी दिसतो का नाही. काय दिसत नाही. अति सामिप्या जवळ आहे आणि तो जर पाहिजे असेल तर आरसा घेतल्याशिवाय दिसत नाही. दुसरा दोष आहे अति
सामिप्यात आणि तिसरा दोष आहे आज्ञातत्वात. किती सांगितलं काय काय माणसाला पटतच नाही, त्याचं नाव अज्ञान. आणि ते अज्ञान केल्याशिवाय ज्ञान होऊ शकत नाही आणि ज्ञान झाल्याशिवाय ज्ञानरूप परमात्मा कळू शकत नाही. अशी 3 संकट आहे, 3 प्रश्न आहे, 3 अडचणी आहे. पण या 3 अडचणी मात्र एका झटक्यात आमचे संत बाजूला केल्याशिवाय राहत नाही. कितीही दोष असू दे पण तो निर्दोष करून त्याला अगदी गुणी बनवणं आणि त्या गुणामध्ये गुणीचा साक्षात्कार देणं हे केवळ संत करू शकतात. या 3ही गोष्टी बघा आपल्यामध्ये 3 गुण आहेत, सत्वगुण, रजगुण, तमोगुण. या 3ही गुणाला बाजूला करणं, रजगुण आणि तमोगुण संपवायचा आहे, सत्वगुण शिल्लक ठेवायचा आहे. पण मी सत्वगुणी आहे असं शिल्लक ठेवायचं नाही. अंतःकरणामध्ये अहंकार रहित जीवन ब्रह्मरूप बनतं. माझे तुकोबारा म्हणतात तेवढा अभिमान अहंकार जर केला तर नक्की तो भगवान झाला. अभिमान गेला प्रपंचाकडे न वापरता कुठं वापरायचा, परमार्थाकडे वापरायचा. परमार्थाकडे वापरायला लागलं की तो मी संपून जातो, वेळ पडून जातो. जसं मीठ पाण्यामध्ये डबल खडा होतो. मीठ जर पाण्यामध्ये टाकलं तर त्याचा दगड होतो, काय होतो, विरघळून जातो. तसं प्रश्नात आलं बघा तुम्ही इथं कसंही असू दे हो, सगळी माणसं अशी घेऊन असतात, एकमेकाच्या पाया पडतात, राम 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 राम. इतकं वाटतं का हे असं जगावं, पण ते तसं जगत नाही. खाली उतरलं तर नीट घरातच होत. आपलं पूर्ण पहिलंच निघतं. प्रपंचात गेलं की प्रपंच घुसला, परमार्थात आले की असं नाही घडलं पाहिजे. इथं आलेला जो गुण आहे ना तो घरी सुद्धा वापरायला हरकत नाहीये. आचार्य धर्मेंद्रजी म्हणून रामकुंडावर चिंतन करण्याकरता आलं. त्या ठिकाणी तरी एक गोड वाक्य सांगितलं, पती पत्नी जर मंदिरात गेले आणि देवाचं दर्शन केलं तर देवाने एवढा आविष्कार करावं की त्यांनी एकमेकाच्या पाया पडावं. ध्यान विसरून ह्याचा अर्थ ते भगवत चिंतनामध्ये एवढे रंगतात का ते त्यांना लक्षात राहत नाही की आपण पती पत्नी आहे. म्हणजे हा भाव सुद्धा जो विसरतो त्याचं नाव खरं भक्ती आहे. अहंकार गेला, मी कुणीतरी आहे हे जोपर्यंत शिल्लक आहे तोपर्यंत त्या तत्वाची अनुभूती येऊ शकत नाही. एक गंमत आहे, संतांचा जर स्वीकार केला, संतांचं वाक्य आपल्या कानावर पडलं आणि ते जर हृदयात घुसलं आणि आचरणात आलं तर या परमात्म्याचा अनुभव शोधण्याकरता कुठेही जायची गरज नाही. म्हणून एक सोपा उपाय सांगितला माझ्या तुकोबाराने, खाई सवय सोनी पाहतोय पण करते का, पाहतोय पण करते का, असं कमीत कमी तेवढं प्रमाण म्हणेपर्यंत तरी एका ठिकाणी थांबा. विठ्ठल विनोदाने बरेच महात्मे सांगतात, पूजा करता करता जोरात ते पात्र आदळते. का आदळतं? आवाज करतात. मग किचन मधून आवाज येतो, बया आणखी चहा झाला नाही, येतं तर सगळं आटपलंय, घंटी वाजते. हो घंटी कशा करता? चहा लवकर यावा. मला सांगा या पूजेला अर्थ आहे नाहीये. रंगला पाहिजे आणि तो रंगला खरं परमार्थ कळाला. रंगला या रंगी तुका विठ्ठल सर्वांगी आणि तुकोबारांनी सगळी अनुभूती घेतली आणि म्हणून त्या परमात्म्याचा आणि संतांचा अनुभव केवळ तुकोबारा सांगताय. अनेक ठिकाणी ते वाक्य आमच्या निळोबरायांनी ऐकले आणि ते आचरणात आणले. एवढे आणले का तुकोबारा गेले होते
तरी परंतु त्यांना अनुग्रह देण्याकरता 42 दिवस अनुष्ठान केल्यानंतर अनुभव मिळाला. असे निरोपार आहे. त्या संतांचं महत्व सांगत असताना हा परब्रह्म परमात्मा आपल्या जीवनात आला तर जगत संपलं, जीवत्व संपलं आणि ब्रह्मत्व शिल्लक आहे. काय हे कळलं तर या काळामध्ये बरं का 3 वस्तू. जसं आपण या दहीहंडीमध्ये काय काय दही आहे, लाया, आणखीन काय काही नाही. खरं हे 2च आहे. आता आपण चव लागण्याकरता त्याच्यात मिरच्या, आणखीन काय काय घातलंय, कोणी बांधलेलं आहे आम्ही त्याला माहित असेल. काय काय मी का सांगतो दही आणि लाही हे महत्वाचं आहे. दही म्हणजे भगवान आहे आणि लाही म्हणजे जीव आहे. एवढं कळलं की पूर्ण अभंग कळला. काही चिंता नाही. फक्त कडीला उकळी आली की आपलं कीर्तन सुटलं. विठाला 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 एखाद्या वेळेस जांभळी आली ना तर त्या आवाज करून द्या. असं करा म्हणजे मला कळेल. लक्षात आलं. अभंग बघा. हे जे तत्व आहे माझे बापू, काहीतरी बाकीचं जाऊ द्या पण आपल्या गावाचा जरी इतिहास ठरवलं ना, या ठिकाणी जे जे जमले त्याने आपल्या जन्मापासून सुळेवाडीचा विचार करा. कसं होतं, कसं झालं नाही का असं म्हणण्याची पाळी नाहीये. कसं होतं तसंच राहिलं. विढाल विढाल पहिल्या पिढीने जसा आनंद भोगला ना तोच आनंद आजही आपण भोगतोय. म्हणून तुकोबारासारखं आपण म्हणायला हरकत नाही. माझ्या वडिलाची मिरासी आपण अंतर्मुख करताय. म्हणून गाव वाया जात नाही. शुद्ध परमार्थ असेल तर गावामध्ये आनंद आहे. भेसळीचा परमार्थ असेल तर गावामध्ये पार्टिशन आहे. मला कीर्तन सुटल्यावर हल्लं तरी चालेल. लक्षात ठेवा माय बापू, आपण जिवंत आहे ना तोपर्यंत ब्रह्मानंद परमात्म्याचा आनंद भोगायचा असेल. मी तर म्हणतो नाका पंढरपूरला जाऊ पण गावामध्ये एका आईच्या लेकराप्रमाणे सर्वजण वागा. भगवान खुश आहे तुमच्यावर. परमार्थ त्याला म्हटलेलं आहे. आपलं अंतःकरण शुद्ध करणे आणि शुद्ध आचरणाने जीवन जगणे. दुसऱ्यांना आपल्याला किती त्रास होऊ दे हरकत नाही पण आपण कोणाला त्रास द्यायचा नाही. एकच वाक्य आज लक्षात ठेवा. आपल्यामुळे कोणाच्या डोळ्यात पाणी नाही आलं पाहिजे. वाक्य लक्षात ठेवा. आपल्यामुळे कोणाच्याही डोळ्यात पाणी येता कामा नये. आपल्यासाठी आले तरी चालेल. आपल्यासाठी कोणाच्या डोळ्यात पाणी आलं चालेल पण आपल्यामुळे कोणाच्या डोळ्यात पाणी येऊ नये. आपल्यामुळे म्हणजे काय? एखाद्याचं झोपडं पेटवणे आणि मग त्या झोपडीतल्या माणसाने रडत बसणे आपल्यामुळे. राजकारण करा नाही असं नाही आहे पण साखळी करा. द्वेष मत्सराने करू नका. अरे 4-5 वर्षाचं राजकारण होतं आणि जन्म मरणापर्यंत एकमेकाचे विरोध होता. बावळट आहे नाही. कुठेतरी शुद्ध विचार केला पाहिजे. आहे आपण आपले आहोत तरी परंतु एकमेकाला जय हरी करत नाही, राम राम करत नाही. आपण लायक का नालायक हे जरी ओळखलं ना तर खरा खान आहे. एरवी कितीही भजन करा पण त्या भजनाला जर हे आचरणाची जोड नसेल तर ते भजन आपल्याला नरकाला नेल्याशिवाय राहणार नाही. भजन ते मंगळवाणी
नरकात जाणे चुकेना आणि ही स्वच्छता करण्याकरता फक्त संत आहे बाबा. देव सुद्धा करू शकत नाही का, तर देव तिथे राहतो पण काय करत नाही. माझे ज्ञानोबारा म्हणताय, दीप ठेविला परिवारी कवना ते नेमिना निवारी कवन कवनी राहते व्यापारी तेही नेणे. कोण काय करतो सगळं कळतं पण ते गप्प बसतं, कोणाचं कोणाला सांगत नाही. कोण? भगवान. पण मी पारायणामध्ये बरेच वेळेला भगवान भगवान आलं का मी सगळ्यांना सूचना करतो बा सातपुती नाही बरं का भगवान आहे पण काय सांगतो विशेष आहे. त्या परमात्म्याची जी ताकद आहे ती मात्र अद्वितीय आहे. कुठल्याही टेपने मोजता येत नाही. बुद्धी तेथे जाऊ शकत नाही, मन तिथे जाऊ शकत नाही, नवे नवे त्याचं चिंतन करू शकत नाही असा तो परमात्मा पण संतांच्या मात्र ताब्यात आहे. आणि तो तुम्हाला तुमच्या समोर प्राप्त करण्याकरता जी तयारी आहे त्याला म्हटले खरा काला. याचं नाव आहे. 3 प्रकारचा काला तुम्हाला कळलं का संत कोणता काला करतात हे कळायला हरकत नाही. एक स्थूल देहाचा काला आहे, एक सूक्ष्म देहाचा काला आहे आणि एक कारण देहाचा काला आहे. स्थूल देहाचा काला कडीला उकळी येत आहे. स्थूल देहाचा काला कडीला उकळी येत आहे. सूक्ष्म देहाचा काला राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ. सूक्ष्म देह म्हणजे कोण आहे? मन बुद्धी चित्त आणि अहंकार. याचं मूळ आहे वृत्ती आणि ती वृत्ती म्हणजे कारण देह आहे. ती वृत्ती बदलल्याशिवाय आपल्याकडून भजन होऊ शकत नाहीये. वृत्ती बदलण्याचं काम हे ज्ञान करतं. म्हणून ज्ञान हे 1 नंबरचा काला. ते चित्त शुद्ध करण्याकरता नामचिंतन 2ऱ्या नंबरचा काला आणि शरीराची व्यवस्था लागण्याकरता या शरीराला विधीपूर्वक अगदी खायचं तेच खायचं याचं नाव या स्थूल देहाचा काला. म्हणून या 3 काल्यापैकी जो ज्ञानरूपी काला आहे, ज्ञानामध्ये होतं काय? जीव हा परमात्म्यापर्यंत पोहोचती करायचा आहे. त्या जीवाची आणि त्या परमात्म्याची भेट घालून द्यायचं आहे. याच्याकरता फक्त संतांची गरज आहे. दुसरा जगात कोणी करू शकत नाही. संताबीन प्राप्ती नाही ऐशी विनती ग्वाही. संताबीनच का तर संत तिथं पोहोचलेले आहे ते तुम्हाला तिथं घेऊन जाऊ शकतात. तुम्ही कृपावंत, आता तुम्ही कृपावंत साधू संत जीवलग गोमटे ते करा माझे भार ओझे तुम्हाशी. विशेष आहे तुम्ही संकालिक संत मनविता कृपावंत एवढा करा उपकार सांगा देवा नमस्कार. किती गोड आहे. तुकोबारा म्हणतात ओ संत मंडळी माझी काहीतरी दया येऊ देवा. जायाचे शरीर जाईल क्षणात काहो गोपीनाथ पावेचिना. तुम्ही संत सारे कृपेचे सागर निरोपा फार सांगा देवा. त्या संतांना विनंती करत असताना तुकोबारा पुन्हा हक्काने बोलतात. विशेष आहे आई जशी मुलावर प्रेम करते तसं संत मंडळी तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे ऐशी कळवळ्याची जाती तरी लाभावी न प्रती. या संतांवर एवढा भार दिला माझ्या तुकोबारांनी आणि होता होता ती संत कृपा झालेली आहे आणि त्या कृपेने तुकोबाराने म्हटले मी कृतकृत्य झालो नाही का. तुका म्हणे काळ आता करुण शक्ती बळ या संतांनी आणि म्हणून त्या तुकोबाराची अनुभूती आलेले निळोबारा म्हणतात अरे भाऊ या परमात्म्यापर्यंत जाण्याकरता दुसरं कोण तयार नाही. हा दोन्हीचा भेट करून मिलाप करण्याचा किंवा हा काला तयार होण्याचा प्रसंग जगात कोणी करू शकत नाही. फक्त संतच करू शकतात. काला करती
परमात्मा त्यांच्या संगतीत आहे. का संगतीत आहे? अनेक पुरावे आमचे नामदेवराचे ते आता करून आले आणि निमंत्रण देण्याकरता पंढरपुरात वडगणकडे फिरायला लागले. फिरत असताना भगवान सोबत आहे, पण भगवान चालत असताना आता हे चोपदार आहे. मी जर घरी निघालो तर चोपदार माग का पुढं? तुम्ही कुठेच बोलत नाही. चोपदार माग मी माझ्या माग चोपदार येईल. पद्धत कसं आहे ना, चोपदार पुढं असतो, पण भगवान नामदेवराच्या पाठीमागं चालतंय. काय कारण? ह्या संताच्या पायाची धूळ आपल्याला लागावी. कोणाचं बळ? नामदेवराय. नामयाची पाठी साले केशराज लागावया रज चरणीचे. एवढंच नव्हे, माझे तुकोबारा म्हणतात या संतांच्या संगतीमध्ये तो परमात्मा मागे पुढे उभे वर्तमान सांगू, प्रत्यक्ष अनुभव सांगू तुम्हाला. या परमार्थिक अखंड हरिनाम सप्ताह घ्या, कुठलंही पुण्यकर्म घ्या, याचं जो नियोजन करतो ना त्याचं खरं संयोजन भगवान करतो. किती संकट येऊ फक्त करत राहायचंय, आपण करत राहायचंय. भगवान सहाय्य केल्याशिवाय राहत नाही. म्हणून परमार्थिक आता आपण मंदिराचं बांधकाम काढलंय, कुणी कितीही प्रयत्न करा, भगवान ते करून घेतल्याशिवाय राहणार नाही. का? कुणीतरी निमित्ताला कारण आहे, पण खरा करता कोण आहे? म्हणून माझे तुकोबारा म्हटले वृक्षाची पान
अरे ज्याची सत्ता राहिली अहंता मग कुठे. आम्ही तर फक्त निमित्ताला कारण आहे नाही का. निमित्ताचा धनी केला असे प्राणी पुढचं म्हणायचं नाही. काय सांगतो या अनुभूतीला प्राप्त करण्याकरता जगाच्या पाठीवर देव करू शकत नाही आणि जीवही करू शकत नाही, पण संत मात्र नक्की केल्याशिवाय राहत नाही. ही संतांची कृती पुढे मानून माझे निळूबार आहे स्पष्ट बोलतायत. काला करीती संतजन. त्याचं कारण काय. सगळे त्यांच्या नारायण. अहो निळूबार आहे हे संत काला करतात. देव त्यांना संगतीत आहे, आनंदी आनंद आहे, हरकत नाहीये. पण त्याचा आम्हाला काय उपयोग. तो उपयोग अभंगाच्या दुसऱ्याच्या बोला. वाट्या पुरा निज हस्ते फक्त हे संत करतात आणि ते अक्कलकोटे नाहीये. ते स्वतः तयार करतात, स्वतः करतात असं नाहीये. ते त्यांना मिळाला अनुभव दुसऱ्यांना सुद्धा देऊ शकतात. माझे गुरुवर्य तुकोबाराय स्वतः बोलले, मी ऐकलं. हा घ्या माझा अनुभव, भक्ती भाव भाग्याचा केला ऋणी नारायण. काय ताकद आहे ही. म्हणून तुकोबारायचं म्हणणं निळूबारायच्या पूर्ण जीवनामध्ये उतरलेलं आहे. म्हणून निळूबाराय अगदी खात्रीनं सांगतात, अरे ते संत तुम्हाला आम्हाला द्यायला सुद्धा तयार आहे. माझे तुकोबाराय अगदी गावोगाव घरोघरी फिरले आणि तो देव घेण्याकरता घेता का देव घेता का. संध्याकाळी दिंडीच्या वेळेस सगळ्या घरापुढे रांगोळ्या वगैरे काय आनंद असतो बघा. दीपवळीत सुद्धा तेवढा आनंद नसतो, पण जो परमार्थिक आहे भजनामध्ये त्यांनी वाहून घेतलाय तो इतका आनंद वाटतो ना. बस दिंडी तो एक कार्यक्रमच वेगळा आहे. कशा करता सांगतो, हा जो परमार्थातला आनंद आहे तो लुटण्याकरता स्वतः अनुभव घेतला आणि तुम्हाला आम्हाला देण्याचा प्रयोग केला. मी अगदी अभिमानाने सांगतो, अहंकाराने नाही. माझे तुकोबाराय जसे सगळ्यांकडे फिरले आणि देव द्यायला तयार झाले. गंमत आहे पूर्ण, आपण म्हणायची गरज नाही, पण गंमत अशी आहे तुकोबाराय म्हटले, अरे कुणी घ्यायला तयार नाही.
ज्ञान कुणीतरी हे बाबा काहीच नाही फुकट घ्या. काय म्हणले? फुकट घ्या. देव घ्या देव घ्या फुका न लगे रुका मोल काही, पण काय करावं कोणीच घ्यायला तयार नाही. देव देव माऊली काय देव कुणाला नकोय. शेवटी तुकोबाराय म्हणले काय करावं रे, देव तुम्हाला द्यायला तयार आहे राव. आता ना मीच माझा घेतो बाबा. दुबळा तुका भावे हीन उदारा देव घेतला रोन. आणि ती तुकोबारायची मी तरी म्हणतो बरं का, योग्य असो नसो पण कल्पना आहे. मला वाटतं ती इच्छा अपूर्ण राहिलेली परमपूज्य प्रातस्मरणीय पांडुरंग दादा आठवले यांचं रूप घेऊन तोच देव अगदी आदिवासी लोकांना सुद्धा देवाचा प्रचार आणि स्वाध्यायाच्या माध्यमातून अगदी उत्तर स्पष्ट बोलू का, मासे खाणारे सुद्धा आज जय योगेश्वर म्हणतात. आणि कधीही खाण्यात पिण्यात दारू नाही, कटन नाही, काही नाही, निर्मळ जीवन जगू शकतात. त्यांनी एकदम त्याग करायला सांगितलं नाही दादा, पण हळूहळू ते त्यागी बनले. आज पूर्ण गीता पाठ असणारे आदिवासी पाहिजे आम्हाला. त्यांना पाहायला काय इतकं समाधान वाटतं. मला वाटतं आले होते संपत काय आनंद आहे. अहो त्यांचं नुसतं बसणं उठणं पाहिलं तरी मनावर परिणाम होतो. विढाला विढाला स्पर्श झाला ना नक्की त्याचं कल्याण आहे जीवनामध्ये. त्याला ज्ञान असो या अज्ञान असो, पण त्याच्या जीवनामध्ये दादा निश्चित डोक्यात जरी आले ना तसं माझी तुकोबारायच आहे. म्हणून तुकोबारायमध्ये आणि दादामध्ये काहीही फरक मानत नाही का. जसं तुकोबाराने प्रचार केला तसं दादानी प्रचार केला. त्याच्यामध्ये मला एक पॉईंट सांगतो तुम्हाला. जर वेळ मिळाला तर बघा, आता हे मोबाईलमुळे कोणालाच वेळ नाहीये, पण त्यांची अनेक ग्रंथ संपत्ती आहे. त्यापैकी श्राद्ध नंबर 1 आणि 2 असे 2 छोटे ग्रंथ आहेत. त्याच्यामध्ये राजा कलेक्टरचा दृष्टांत वाचा आणि मग मला भेटा. लक्षात राहिलं तर तेव्हा ह्याची काही गरज नाही. मला आम्हाला प्रपंचाची गरजच नाही. अरे पण सद्विचार आणि आपला आचार बदलायचा असेल तर कधीही संत चरित्र कामाचं आहे. विढाला विढाला परमात्म्याचा जो अनुभव तुम्हाला आम्हाला देण्याकरता हा संप्रदाय आजही तयार आहे. म्हणून निळोबराय म्हटले वाटी आपल्या निज हस्ते. निळोबराय तुम्ही सांगताय गोष्ट खरी आहे, पण नेमका आम्हाला का भेटत नाही त्याचं कारण आहे बाबा. भाग्याचा जो पावे ते दे. जो भाग्यवान आहे ना, आता हे भाग्यवान म्हणजे काय हो, प्रयत्नवान. रात्री महाराजांनी सांगितलं आपल्याला प्रयत्न केल्यानंतर काहीही मनुष्य करू शकतो, काहीही करू शकतो. काय गंमत आहे, समुद्रावर पोहून जाणं सोपं एक अवघड आहे. किती अवघड आहे. आणि या भारतातलाच पट्टे आहे, समुद्र करून गेला. याचं जर नाव तुम्हाला सांगायचं असेल तर तुम्ही भारतातले नाही असं म्हणायला हरकत नाही का. आपल्या जवळ आहे बाबा, भगुरला ते राहत होते. आजही त्यांचं घर आपल्याला पाहण्याकरता कधीतरी गेलात तर तुम्ही भगुरला ते घर अवश्य पाहण्याकरता परवानगी आहे, पैसे लागत नाही. विढाल विढाल आणि एक म्हण आहे सगळ्यांच्या पाठी, प्रयत्नांते वाळूचे कलगडीता रक्तही गळे. प्रयत्न आहे, प्रयत्न केला की काही होऊ शकतं. हा परमात्मा तर एवढ्या प्रयत्नाची सुद्धा वाट बघत नाही हो, फक्त भावना पाहिजे. आपली भावना तयार झाली की भगवान तिथंच आहे हो. भावापाशी देव शीघ्र उभा, म्हणून भाव तयार पाहिजे. का होत नाही, का होत नाही. एवढ्याच प्रश्नामध्ये आपल्याला संध्याकाळी 4 वाजेपर्यंत चिंतन करता येईल, पण एका मिनिटात लक्षात घ्या का होत नाही. आपल्याला जोपर्यंत प्रपंच खरा वाटतो तोपर्यंत परमात्मा पटू शकत नाही. आणि ज्या वेळेला परमात्मा पटला त्यावेळेला हे जगत आपल्याला तृणासारखं आहे. हे गूढ वाक्य आहे व्यास महाराजांचं. विरक्तस्य तृणं जगत. विरक्त झालेल्या माणसाला एक गवताच्या काडीसारखी जगाची किंमत आहे. विढाल विढाल
एवढी कल्पना तयार झाल्याशिवाय तो तिथे जाऊ शकत नाही. अरे संतांना ओळखणं, संतांची भेट तर जाऊ द्या, पण त्यांना ओळखणं सुद्धा अवघड आहे. एकच प्रमाण म्हणतो आणि पुढे जातो. तुकोबाराय म्हटले, जर संत ओळखायचे असेल आणि जर भेट करून घ्यायची असेल तर एवढं करा. अर्ध काम चाड नाही जया चित्ता, माना मान मोहमाया मिथ्या, वर्ते समाधानी जाणून घेता, साधू भेट देती तया अवचिता. अरे ज्ञानोबाला सांगताय, जय कर्म साम्य कशा होई जिते विरेशा, श्री गुरु अपैसा भेटेची गा. आपलं कर्म चांगलं जर बनवलं, तुका म्हणे कर्मे जाण, निळा म्हणे कर्मे जाण, चित्त शुद्धीचे कारण. शुद्ध चित्त परमात्म्याला जवळ करू शकतं. कसं भाग्याचा तो पावे तिथे इतकी साधना आपण केली तर त्या संतापर्यंत जाऊ शकतो. आणि हे निर्गुण निराकाराचं तत्व आपल्या पदरात पडल्याशिवाय राहत नाही. बरोबर आहे. एवढं काय महत्व आहे त्याला? अरे त्या काळातला एक कण, एक लाही जरी आपल्या हाताला लागली ना तर आपले ते दोष चिंचिंची गाठ पडून जातात. लायची तलावे हाती, लायची तलावे हाती, लायची तलावे हाती, लाही शीतला देहाती, दोष देखोनी त्या पडती. विशेष आहे माय बाबा, थोडस भागवतात जर आपण गेलो ना, लक्षात ठेवा, माणसाला आहार विहार हा सुद्धा सूचना केलेली आहे शास्त्राने. गीतेमध्ये सुद्धा भगवान सांगताय नाही का, युक्त आहार विहारस्य युक्त चेष्टस्य कर्मतो युक्त स्वप्नावबोधस्य योगो भवति दुःखः. आपण जसा आहार घेऊ त्याप्रमाणे आपलं मन तयार होतं, आपण जसं पाणी पिऊ त्याप्रमाणे आपलं वीर्य तयार होतं. या दोन गोष्टी महत्व आहे. म्हणून अन्न आणि पाणी खूप महत्वाचं आहे. हे कुठलंही घाण पाणी प्यायचं नाहीये. अहो गाढव आपल्यापेक्षा शान राव, घाण पाणी गाढव पित नाही. तुम्ही ठेवून पहा, घाण पाणी गाढव पित नाही. गाढव घाण पाणी पित नाही का? त्याला कळतं हे घाण आहे, प्यायचं नाही. त्याला कळतं काय हे घाण पाणी आहे, प्यायचं नाही. का प्यायचं नाही? याची दुर्गंधी येते म्हणून प्यायचं नाही. म्हणून गाढव तुम्हाला कधीही पिणारा सापडणार नाही. हे मी गाढवाचं सांगतोय का? तर त्या प्राण्याला उकडणे फुकून खाण्याची परवानगी आहे. काळी नसती हो, पण ते करतं. त्याला एखादी काळी सापडली का लगेच काय खाऊन तयार आहे. पाणी मात्र कुठलंही पेत नाही. त्याचा मालक
त्याला स्वच्छ पाणी देतो. अगदी बिस्लरीच कुणाला गाढ. मी का सांगतोय? अन्न आणि पाणी त्यावर आपला मन आणि शरीराची ताकद हे अवलंबून आहे. म्हणून त्या लाहीची ताकद माझे निरोबरा सांगतायत या परमार्थामध्ये. आणि सहज अनुभव घ्या हो. आपल्या घरी आपण जर थोडं मीठ कमी पडलं तर आपल्याला इतका आनंद वाटतो. मीठ जर कमी पडलं तर तो म्हणतो ऐको खूप भाजी चांगली केली बरं, त्याच्यात मीठच घातलं नाही, आनंद व्यक्त करतो. बरोबर आहे ना? कोणाला पटलं हे? हो पटलं तुम्हाला. का सांगतो? घरी आपल्या भाजी थोडी जरी बिघडली तर आपला क्रोध जागृत होतो. पण अखंड आहे नाम सप्ताह. मला सांगा खरोखर मीना हे पंगत वगैरे पाहिली तर कधी कधी अंतःकरण भरून येतं. चांगली चांगली माणसं अहो घरामध्ये इतकी फरशी केस पडलं तरी लक्षात येईल अशी स्वच्छ घर पाहिली. पण त्या घरातली माणसं इथे येतात, रस्त्यावर बसतात आणि सप्ताहातली पंगत आनंदाने भोजन करतात. काय गंमत आहे हो. त्या बसण्यामध्ये सुद्धा एक लीनता आहे बाबा, नाही का? म्हणून पंक्तीला जो आनंद असतो ना तो घरात नाही आहे. विढाल विढाल मीठ कमी असो जास्त असो मला सांगा कधीतरी कोणाच्या मुखातून ऐकलं जाऊ आज मात्र आचार्याचं डोकंच बिघडलं होतं का काय कुणास ठाऊक, त्याने मीठच घातलं नाही असं कुणाचं वाक्य ऐकलंय का? तुम्हाला सटवायची शपथ आहे, खरं सांगा. नाहीच म्हणत का? अहो इथं अगोदर प्रसन्नता असते आणि त्या प्रसन्न अंतःकरणाने प्रसन्न प्रसाद आपण सेवन करतो म्हणून त्याला प्रसाद म्हणतो. नुसता प्रसाद नाही, काय म्हणतो? तुम्हाला सांगायची गरज नाही त्याच्या. महाप्रसाद का? तर त्या प्रसादामध्ये प्रसन्नता आहे, इथे नाराजी नाहीये. आणि म्हणून त्या लाहीची ताकद खेळोबाला सांगतायत. ते लाही जरी आपल्या पदरात पडली ना तर आपल्या ते दोष निघून जातात. शीतलाही लागे हाती दोष देखून त्या पडली. निळोबारा तुम्ही म्हणता एक गोष्ट खरी आहे, पण ती एवढ्या गर्दीत आम्हाला हातात भेटेल का? अरे बाबा त्याचा कळ जरी हाताला लागला तरी इतका ब्रह्मानंद आहे की तो आनंद गगनात मावत नाही. एवढा आनंद त्या एका लाईच्या कणामध्ये सुद्धा आहे. अभंगाचं शेवटचं ब्रह्मा
गावी ब्रह्मानंद तो शिव समुद्रातला उदाहरण दिलं की या काल्याच्या चिंतनामध्ये त्या लाईचं उदाहरण याचा अर्थ ती लाई म्हणजे नामचिंतन आहे. लाई म्हणजे नामचिंतन आहे. त्या चिंतनात थोडाही आपल्याला स्पर्श झाला तर ते नामचिंतन तुम्हाला नामीपर्यंत प्राप्त केल्याशिवाय राहत नाही. का तर नाम हे नामीचं एक स्वरूपच आहे. म्हणून नाम हे ब्रह्मरूप आहे. बघा गूढ चिंतन आहे. नाम जप यज्ञ तो परम बाधून शके स्नानादी कर्म नामे पावन धर्मा धर्म नाम परब्रह्म वेदार्थे. आणि म्हणून आपल्या मुखाला नाम येणं हाच भगवान आहे. विठ्ठल विठ्ठल बीजाने फळ हरीचे नाम सकळ पुण्य सकळ धर्म सकळ कळाचे हे वर्म निवारी श्रम सकळ हे विशेष आहे. त्या नामाबद्दल केवळ परब्रह्म हे चिंतन सिद्ध करून देवपारायण म्हणतात. ते थोडा वेळ जरी लागला ना तुम्ही बघा सांगतो गेला महात्मा आता गेले दिगंबर ईश्वर विभूती राहिल्या त्या कीर्ती जगा माझी. मी अनेक महात्मे पाहिले पण भजनात रंगलेला फक्त एकच महात्मा माझ्या अनुभूती केवळ बाबा महाराज सातारकर. आपण जर समोर बसून कीर्तन ऐकाल आणि ते रामकृष्ण हरीमध्ये जर रंगला ना तर बाकी कीर्तन फिकं पडतं. पण त्या नामातला आनंद इतका गोड आहे, इतका गोड आहे की त्या गोडीचं वर्णन करता येत नाही. अर्थात ती स्पर्शिक बुद्धी त्या अंतःकरणाला जर स्पर्श केली तर खरोखर भगवंताचा स्पर्श आहे. म्हणून दया पावे ब्रह्मानंद तो ब्रह्मानंद मिळण्याकरता हा काल आहे. आणि म्हणून हा काला पहिला जो झाला तो वृंदावनात झाला. दुसरा काल्याचा प्रकार प्रसंग आहे तो वाळवंटामध्ये ज्ञानोबारायणी केला. आणि तिसरा जो प्रसंग आहे तो सुंदरपूरमध्ये सुंदरपूरच्या ग्रामस्थांनी सुंदरपुरातल्या भूमिपुत्रांनी सगळ्यांनी कुणाचं नाव घेत नाही पण सगळ्यांच्या अनुषंगाने खरोखर आहे मी अख्खा महाराष्ट्रात फिरतो बरं कमीत कमी तरी पण मला वाटतंय 74 पासून परिचय पहिला तात्याचा झाला. भेंडाळीमध्ये वाजवायला येत होतो त्यांनी मला इथं आणलं आणि इथं माझी लिंक सुरू झाली. मी कशा करता सांगतो या पेशामध्ये अनेक गावं पाहायला मिळतात, अनेक जिल्हे पाहायला मिळतात. मी तर माझं भाग्य समजतो मला अनेक देश पाहायला भेटले. विठ्ठल निश्चित की ज्या गावामध्ये संत आणि भगवंत आहे तिथे कसाही कार्यक्रम होऊया आनंद मिळाल्याशिवाय राहत नाही. आपण त्यातला संत ओळखू शकत नाही पण नक्की आहे आनंद शाळार्थी मिळतो. तो आनंद आपल्याला संताशिवाय मिळत नाही. म्हणून मी नेहमी सांगत असतो असा देश नाही त्या देशामध्ये साधू नाही, असा प्रांत नाही का त्या प्रांतामध्ये साधू नाही, असा जिल्हा नाही का त्या जिल्ह्यामध्ये साधू नाही, आणि चला असा तालुका नाही का त्या तालुक्यामध्ये साधू आहे. तसंच पुढे चला असं गाव नाही का त्या गावामध्ये सुद्धा साधू नाही. साधू आहे का तर तो साधू त्या भगवंताला घेऊन थांबतो आणि गाव सांभाळतो. त्याला आणखी तुम्हाला कळत नसेल तर आपल्या गावातला साधू हनुमंतराय आहे. हनुमंतरायची अनुभूती एवढी आहे. आता मंदिर पाडलं आपण मी त्या मंदिरात पारायण केलं बरं का. इथे भाऊ काय गंमत आहे. अनुभव हे प्राप्त झाल्याशिवाय कळत नाही आणि तो सांगता येत नाही हे विशेष आहे. एखादा अनुभव कोणी चाकला नाही चाकला सोडून द्या पण मी माझ्या अनुभूती सांगतो. गेल्या वर्षी या वर्षी आम्ही पारायण केलं. त्या पारायणामध्ये जे बसलीत ना त्या प्रत्येकाला विचारत तुम्ही अनुपरायणे आपल्याला काय दिलं तुम्हाला त्याचं उत्तर मिळाल्याशिवाय राहणार नाही. अनेक ठिकाणी पारायण जवळजवळ नाशिक जिल्ह्यामध्ये तात्या हनुमान बापू शिंदे आणि आम्ही जवळजवळ 22 गावी मी पारायण करत होतो.
पारण करत असताना मला एका साध्या वारकऱ्याने सांगितलं, स्वामी भाऊ, अरे 108 पारण झाले, काहीतरी अनुभव येतो बरं. म्हटलं बाबा, मला त्या अनुभवाची सुद्धा गरज नाही, मी त्या ज्ञानेश्वरीत रमतो, हाच माझा अनुभव. आणि आपण जे कार्य करतो ना ते रंगून करावं, मनापासून करावं, भगवान प्रसन्न आहे. ही अनुभूती 2 वर्षापासून इतका आनंद भेटतोय. मी अगदी मोकळं सांगतो मला, मी जरी नसलो ना वाचक काही गरज नाही, इतकं गोड वाचतात. आता मला गेला या वर्षीचा चान्स, पुढल्या वर्षी बघा उगं फिरत येत जा आणि पारायण कसं चाललंय बघत जा. म्हणजे मी आहे म्हणून म्हणतो असं नाहीये, फक्त या गावातले जे वाचक आहेत ना त्या वाचकाचा अभिमान मी तुम्हाला सांगतो. या मातीमध्ये एक ताकद आहे, म्हणून इथली माती, इथली संस्कृती आणि इथली माणसं याच्यातच परमार्थ आहे. आणि तो परमार्थ कोणी कितीही प्रयत्न करू द्या त्याला कोणी धक्का लावू शकणार नाही. असा तो अविरत आनंद आहे आणि तो आनंद संत करू शकतात. म्हणून माझे निरोपाला सांगतायत, कालांतरी संतजन सवे त्यांच्या नारायण, वाटिती आपुल्या निज हस्ते भाग्याचा तो पावे येथे. निरोपाला म्हटले हे क्षणाचा एका मिनिटाचा जरी अनुभव आला तर तो मिनिट तुम्ही जीवनामध्ये विसरू शकत नाही. अशी या परमार्थाची ताकद आहे. निळा मने क्षीराचा बंद लागता पावे ब्रह्मानंद. काय गंमत आहे, एक छोटस उदाहरण तुमच्याला माहिती आहे तो सांगतो. रात्री दुर्वास ऋषी 60,000 शिष्य घेऊन आले आणि भोजन मागितलं. द्रौपदीने सांगितलं हरकत नाही, फक्त स्नान करून या. आणि तेवढ्या वेळामध्ये हॅलो, त्यावेळेला मोबाईल नाही, मोबाईलच्या पुढची ताकद होती. बुवा मनात जरी त्या परमात्म्याचं चिंतन केलं तर परमात्मा हात देत होता. हाती सरसी उडी घालून या. भगवंताला हात मारल्याबरोबर लगेच भगवान आला. म्हटलं काय विशेष आहे, द्रौपदी एवढ्या रात्री का बोलवलं? असं काम आहे. जाऊ दे म्हटले, अगोदर मला खायला काहीतरी दे. आले काही एकादशीच्या दिवशी शिवरात्र गंमत आहे. म्हटले नाही जमायचं कृष्णा, अरे तुझ्या कृपेने दिलेली थाळी स्वच्छ करून ठेवली आहे, काहीच नाही तिच्यात. चुकून एखादं पान राहिला असलं ना तरी पण मला चालतं बाबा. एवढे ऋषी जीव बोलायचे पण त्याला ताकद मात्र मागे भाजी पान द्रौपदीशी एक कण. मला सांगा, हे द्रौपदीच्या हाताची ताकद भगवंताने आजमावली आणि एवढे ऋषी जीव घातले. लाही शीतलागे हाती दोष देख आपलं निळा मने क्षराचा बुंद लागता पावे ब्रह्मानंद. त्या एका भाजीच्या पानात भगवंताला एवढा आनंद झाला की त्या मस्तीमध्ये वाळवंटात सगळी सोय केली. हो, ते ऋषी लोक स्नान करून बाहेर निघाले. प्रत्येकाला 500 रुपयाचा तर किस्सा टावेला हातात, तोही भगव्या कलरचा. सगळ्यांनी टावेलाने अंग पुसले, सगळी व्यवस्था झाली. लगेच मंडप, पंक्ती तयार, पानं तयार, बसायला पाठ, ताटाला पाठ आणि ताटामध्ये वाटे एवढ्या मोठ्या. त्या तुपाच्या वाटेला तर पाकच होता. जेवढं घ्यायचं तेवढं पाक फिरवायचं आणि तूप घ्यायचं. इतकी सोय नामदेवाने इतकी गोड वर्णन केलंय. आता आपल्याला वेळ नाहीये. माझं सांगण्याचं तात्पर्य, परमात्मा या संतांच्या थोड्या सुद्धा संगतीत सुखी होतोय, परमात्मा होतोय. तर तुमचा आमचा काही विचार करता. मायबापू भाग्यवान आहे आपण. गेली 51 वर्षापासून हे सातत्य चालू आहे आणि हे असंच राहणार. याला वाढ होणार पण कमी होणार नाही. का हनुमंतराय आता सावरून तयार होत आहेत. हनुमंतराय आता सावरून तयार होत आहेत. मग मात्र गाव नीट वाटायला लागल्याशिवाय राहत नाही. माझी एकच विनंती, बाबा हो, जाता जाता विनंती करेन, कारण कोण दिवस येईल कैसा नकाळे आका भरोसा. गावामध्ये फक्त 2 गोष्टी सांभाळा, 2च गोष्टी सांभाळा, खाण आणि पान. गावात दारू नाही चालली पाहिजे आणि गावात न खाणारा पदार्थ व्यक्ती त्याचं नाव घेत नाही. ते उलटे टांगलेलं असतं ना, काळ्या पिशवीत आणतात. कधी ती घाण घरी आणायची नाही. आणि आणत असेल तर आजपासून संकल्प सोडा. या 51व्या वर्षामध्ये
आणि खरोखर आमच्या घरामध्ये ते शिजवणार नाही आणि पिणार घरात घेणार नाही एवढी कल्पना करा. हनुमंतराय वाटलाच लागले विठाला विठाला हळूहळू पावलं आपण परमार्थाकडे टाकली पाहिजे माय बापू. नाही तर जगायची गाढव पुतळी लागतात हो. बिना नियमाचं गदडे सुद्धा जगू शकतात. त्याच्यातून आपल्याला काय फरक आहे आणि म्हणून कुठंतरी सुधारणं गरजेचं आहे. लाही शीत लागे हाती आणि हा काला मी सांगून गेलो. तिसरा काला आपल्या सुंदरपूरमध्ये हे ग्रामस्थ करतायत. या कार्यामध्ये जो जो सहभाग घेतो आनंद भोगतो. आश्चर्य वाटलं. रात्रीपासून आम्ही विचार करतोय कीर्तन संध्याकाळी ठेवावं का सकाळी लवकर ठेवावं. मित्र मायाला म्हणलं 7 ते 9 9ला कीर्तन सुटलं की 10 पर्यंत जेवण. कुठं लग्नाला. किती तुम्ही येडे हो. एवढे लग्नाचे कार्यक्रम सोडून बसले तुम्ही येडे कसे आले. विशेष आहे हा परमार्थ इतका महत्वाचा आहे की माणसाचं मन खेचलं जातं आणि तोच खरा परमात्म्याचा प्रेमाचा मार्ग आहे. ही परमात्म्याची सेवा आणि यालाच काळ म्हटलेलं आहे. आपण सगळ्याचे मतभेद विसरून एका ठिकाणी येणं हा खरा काल आहे. द्वेष मत्सर विसरून आपण भजन करणं हा खरा काल आहे. याच्यातलं तर केव्हाही मिळेल नाही का. पण हा काला मिळणं आपल्या प्रारंभावर आहे. तो काला भोगण्याचा प्रसंग मात्र वृंदावनामध्ये भगवंतांनी प्रसंग तयार केला. वृंदावनात का केला तर तो गायी चालण्याकरता यशोदेने पाठवला. यशोदेने जरी पाठवायचं काय कारण तर तिच्याकडे तक्रारी आल्या. बऱ्याच लोकांनी आल्या आणि तक्रारी करायला लागल्या. अंगणात बोलवलं यशोदेला. यशोदे बाहेर ये जरा तुझी भेट घ्यायची आहे. यशोदेला वाटलं की आज मी हळद कुंकवाला बोलवलं नाही काय नाही ते कसे काय आले बोल. आणि मग सगळ्या गवळणी अगदी फुलं थोडं नाव तुझं पोरग परवा आमच्या घरात दारी निजला होता म्हातारा घेऊन येतात का होटीला होटीला असायला तयावरी काय करावं तुझ्या पोराला. तू त्या कृष्णाला काहीतरी सांग नाही तर काही खरं नाही. यशोदे कृष्णाला सांगावे गोकुळी राहावे का राहावे. एवढ्या खोड्या त्याच्या गणित करता येत नाही. अनेक खोड्या प्रत्येक ओळी सांगायला लागल्या बरोबर. यशोदा उठली होते लई गडबड चालली तुमची. खरं सांगा एवढे तुम्ही गुन्हे सांगता एवढ्या त्वऱ्याचे कारण सांगता पुरावा कोणाकडे गेलं झाला का घोटाळा. म्हटलं तर तुला पुरावा पाहिजे का. हो पुरावा जर दिला तर मग मात्र जमेल ना. पुरावा सापडण्याकरता त्या म्हातारीने विचार केला. नीट पद्धत थोडा सांगितलं आता येऊ दे माझ्या घरी. त्याला रंगे हात पकडल्याशिवाय राहणार नाहीये. कृष्णाने सांगितलं ते द्या नंबर लिहून घे कुणाचा. तिला घरी जाऊन सूचना दिली सांग आज संध्याकाळी आम्ही तुमच्या घरी चोरी करायला येणार. याची चोरीच वेगळी होती हो. कडी काढायची नाही दार वाजवायचं नाही काही करायचं नाही. त्यांची एक युक्ती होती. भगवंताने सगळ्या मित्रांना सांगितलं होतं रस्त्यावर आलो आपण 1 2 3 म्हटलं का सगळ्यांनी डोळे झाकायचे. आणि घरात गेल्यानंतर मी चुटकी वाजवत 3 चुटक्या वाजल्या का डोळे उघडायचे. का तिकडं मध्ये चुटकी का आता तिथे 1 2 3 म्हणलं घरातली माणसं जागे नाही का होणार. एवढा बारकाव होता भगवंताकडे. आणि कार्यक्रम सुरू झाला आणि ज्या गवळीला सूचना केली त्या घरी हा कार्यक्रम संपला. पहाटे पहाटे सगळे ते पातेले पालते आणि हे निघाले पाहिजे. पायाने कडी उघडली नाही आवाज आला नाही. ही आवळे खात असताना त्यांनी तोंड सुद्धा वाजवलं नाही. इतका बारकावा. आणि निघून गेल्यानंतर ती सकाळी सकाळी उठली. येतच नाही आपला काय साधा दाब आहे का. आज तो गोकुळ आपल्याला घाबरतंय कोण म्हणली. आणि मग पाहिलं तर सगळेच पालते पालते. बरं आता मथुरेला काय नाही विचारल्या काही शिल्लक नाही. पहाती गवळणी गवळणी पालती दुधानी म्हणती नंदाची आपरे आधी चोरी केली खरे. मग मात्र वाईट वाटलं. म्हटले हे चिटकुळ वेगळं दिसतंय. ह्याचं काही काम वेगळंय बाबा. दार उघडलं नाही कुठलं चोर सापडतच नाही तर दाखवायचा यशोदेला कसा. ही एकटीच गेली हो यशोदेकडं साष्टांग दंडवत घातलं आणि सांगितलं यशोदे तो एका दृष्टीनं भाग्यवान आहे पण एका दृष्टीनं लय पावलट आहे. म्हटली खबर
बावळट कशी काय? अहो एवढं बावळट पोरग तू सांभाळते कसं? कसं काय? अगं कडी उघडली नाही, काय नाही काय नाही काय नाही, आणि चोरी तर झाली, सगळे पाहते दही दूध शिल्लक राहिलं नाही. हे नक्की तुझं पोरग करते, काहीतरी विचार कर. त्यावेळेला कृष्ण घरी आल्याबरोबर त्याला बोलून घेतलं, कृष्णा इकडे काय तुला काय कमी पडतं? का म्हणून चोऱ्या करतो? का करीतोशी चोरी, किती सांगू तरी नाही कशी हरी. आता मात्र मला माझ्या मैत्रिणीनं सांगितलंय आणि तिथं मला पडतंय, आता गाव बाजूला जाते, माझी मैत्रीण मला खोटं बोलत नाही, नक्की काय करतोय खरं सांग. आणि भगवंतांनी सगळं सांगितल्यावर म्हटले पास पास आता कळलं, लोकांना नाव ठेवायची गरज नाही. तू आता उद्यापासून सकाळी सकाळी गाई वासरं घ्यायची आणि घरात जायचं, दिवसभर गाई वासरं करायची आणि संध्याकाळी मात्र मला सोडून पुढे झोपायचं नाही. कशा तक्रारी येतात नव्हे. कृष्णाने विचार केला, कोण भेटली असेल बरं हिला? विचार करता करता लक्षात आलं कुणी का असत नाही, पण आपल्या आईची मैत्रीणच आहे, हरकत नाहीये. आईची मैत्रीण सुद्धा आपल्याला आईच आहे. आणि म्हणून आपण मातृदेवो भव पितृदेवो भव नमस्कार केलं म्हणून आणि सांगितलं, आई माझी एकच विनंती आहे. म्हटले काय विनंती आहे? फक्त मला 5 मिनिटं बाहेर जाऊन, तेवढ्या वेळात काही करशील तू, तुझं काही खरं नाहीये. हा म्हणले काय करणार नक्की सांग? काही नाही आई, माझ्या मित्रांना फक्त सांगून देतो बस, बाकीचं काहीच नाही. कारण का उद्यापासून माझा दिनक्रम सगळा बदलला, आता मी गावात थांबणार नाही, एवढं तरी त्याला मला सांगू दे ना मित्रमंडळीला. काही हरकत नाही, जा. सगळ्या मित्रांना बोलावलं, म्हटले पठ्य हो, या वर्षीच्या राजकारणामध्ये सगळीच पलटी झालेली आहे, आपल्या पॅनलचं कुणीच आले नाही, फक्त मी तेवढा निवडून आलो. पण मलाही त्या ट्रस्टीनी त्या बोर्डाने वनीकरण दिलं आणि म्हणून मला उद्यापासून वनात जावं लागतं. आता तुमची माझी संगती संपली असं म्हटल्यानंतर गोपाळ म्हटले काळजी करायचं नाही कृष्णा, अरे आम्ही तुझे मित्र आहे, तू रानात गेला का आम्ही तुमच्या बरोबर येऊ. गाई गोपाळ यमुनेचा वाजायची वेळ आली. खांदी भार पोटी गंमत आहे. आपण जर गाडी हाकायला लागलो, पहिले जर खिडीवर पडायला गेलो, नक्की समजावं पहिल्यांदा गला पुढे आला आणि सांगितलं म्हणजे कृष्णा बस झालं, किती खेळ खेळायचं, आज पहिलाच दिवस आहे ना. काय काय पहिल्या दिवशी तुझ्या बरोबर आलो, एवढं ताण येत असतं काय? 11 वाजत आले, आम्हाला भूका लागल्या. भूका लागल्या म्हटल्याबरोबर कृष्णाने सांगितलं काही काळजी नाहीये, सगळ्यांनी आपल्याला शिदुरा एका ठिकाणी करा आणि भोजनाचा प्रबंध करा. कसं बसायचं, अगोदर महिलांनी बसायचं, सरपंच कुणाने बसायचं, हे सगळं नियोजन करा आणि मग आयोजन करा, मग संयोजन करा. विशेष चिंतन करताना शुकाचार्य या काल्याच्या प्रसंगाचं गोड चिंतन करताय. विप्रदवेनो जठरमटयो शृंगवेत्रेच कक्षे वामे पाणी मसरण कवलम तत्फलान्निंगोलेषु तिष्ठन्मध्ये स्वपरिसुरदो हास नर्मदय स्वै स्वर्गे लोके निशिते भुजे यज्ञ भुगवार केले बोला पुंडलीक युक्ती केली. सांगितल्याप्रमाणे भगवान मध्यभागी उभा राहिला. छोटे छोटे गोपाल जवळ बसवले.
समोर बसवले त्याच्यापेक्षा मोठे होते ते पाठीमागे बसवले त्याच्याही पेक्षा मोठे होते ते खांबाच्या कडकडनं बसवले त्याच्याही पेक्षा मोठे होते ते लिंबाच्या पिंपळाच्या झाडाखाली बसवले त्याच्याही पेक्षा मोठे होते ते शिन्नरला पाठवले आणि त्याही पेक्षा मोठे होते ते नाशिकला पाठवले असे गोपाळ बसवून भगवंतांनी जेवण्याचा प्रयोग आणि तो प्रयोग शुकाचार्य गोड सांगतायत. अर्थात हा कार्याचा जो प्रसंग आहे हा स्वयंपाक किंवा दही नाही हा स्थूल देहाकरता चालाय. नामचिंतन हा सूक्ष्म देहाकरता चालाय आणि जीव आणि ब्रह्म याचं ऐक्य नाम ज्ञान हा काला अगदी उच्च अधिकाराचा आहे. अशा या 3 प्रकारचा आपण एकच नामामध्ये तो काला होतो. निळोपाने म्हटले हा काला फक्त संत मंडळीकडे भेटतो. काला करीती सवे त्यांच्या नारायण वाटिकी आपल्याची हस्ते भाग्याचा तो पावे देते. झालं कीर्तन एकच मिनिट. बाय बाबू आपण परमार्थाची वाटचाल करत असताना डोळस चाला. परमार्थाची वाटचाल करत असताना डोळस चाला. अंधश्रद्धेनं कुठेही आपलं डोकं टेकवू नका. अंधश्रद्धेनं कुठेही भाडू नका. फक्त सत्य ओळखा आणि ती ओळखण्याची एकच कला आहे. ती म्हणजे कोणती? ज्या महात्म्यावर विश्वास ठेवायचा त्याच्याबद्दल माझ्या ज्ञानोबारांनी एक टेप दिला आपल्याला. काय दिला? ते दिलभाऊ टेप दिला. कसला? फक्त लक्षात ठेवा. पूज्यता डोळा न देखावी स्वकीर्ती कानी न ऐकावी हा अमुकायशी नोहावी शेची लोका. जो स्वतःची पूजा करून घेतो किंवा स्वतःची त्याला कीर्ती करावी वाटते असा जर असेल ओळखायचा संगती केली ते लक्षात येतं. आणि म्हणून अशा मापात जर बसत असेल तेव्हा भुग्याला सुद्धा आपल्याला आदेश. आणि खरोखर सांगतो मी स्तुती करत नाही. सुळीवाडी इतकी शहाणी आहे इतकी शहाणी आहे की येडपटाच्या नादी सुद्धा लागते. हे नाटक बोलले तो जर नाटक करायला लागला तर त्याचं फाटक केल्याशिवाय राहत नाही. हा मला अहंकार आहे आणि म्हणूनच टिकलो बाबा. नाहीतर अहो खरंच रात्री तुकाराम महाराजांनी सांगितलं 2-4 वर्ष झाले की त्या बुवाचा कंटाळा येतो. पण मला आश्चर्य वाटतं का कंटाळा येत नाही. ही केवळ परमात्म्याची कृपा आहे आणि ती प्रेमरूपी कृपा तोच मी देव समजतो बुवा. नाही तर काय कितीही तुम्ही दिसणारा परमार्थ करा त्यामध्ये असणारी वस्तू सापडत नाही तर गरज काय. आणि तो प्रत्येक वर्षी आपण लुटतो. आज पण इतकं मोठं संकट आहे लग्न आहे वगैरे वगैरे तरी पण तुम्ही मला वाटत नव्हतं कमीत कमी मंडप आरला तरी बरेल असं वाटायचं. पण गंमत आहे या परमार्थाच्या बाबतीमध्ये परमात्म्याने तुमची अशीच कृपा असावी आणि अशीच वाढ व्हावी. सद्गुणाला वाढ व्हावी आणि दुर्गुणाला समाप्ती व्हावी. सांगितल्याप्रमाणे पुन्हा एकदा सूचना करतो. त्या 2 वस्तू गावामध्ये दिसता कामा नये. आता ते माझ्या नजरेपुढे येत नाही. आल्यानंतर मला काय करायचे ते मी ठरवलंय पण माझ्या समोर येत नाही. आल्या दिसत नाही. माझ्या घरी गेलं ना काही असं वाटत नाही. म्हणून मला काही असं शिक्का मारता येईना आणि म्हणून मी शांत नाही. तर मी माझा काय प्रयोग करतोय एखाद्या पेनाने करून बघा. माझी भेट घेऊन बघा काय होत आहे. गंमत आहे. असा हनुमंतरायचा आहे गोड आशीर्वाद आहे. ते तशी वेळच येत नाही बुवा. झालेली शिवा परमात्म्याची समर्पित करविली तैशी केली कटकट वाकडी केली देवदाने की मोहना सद्गुरूरूपी श्रोते जाणे. आता एकच काम करणे. ज्याचे हात चांगले असतील त्यांनी हात सरळ वर करायचे. ज्ञानेश्वर झाला का नाही थोडा व्यायाम झाला पाहिजे. हरे पाठीमागा तुकाराम तुकाराम तुकाराम
पाऊल जर एवढी पोरं तयार होतात तर शिकवली तयार होती. चांगल्याची संगती सुद्धा चांगल्याला कारणीभूत आहे. आज या पद्धतीचे कमीत कमी 4-5 पाकवायचे आहे आमच्याकडं. कोणाला एखाद्या बघायचे येड आहे मग त्याला वाजवायला मस्त व्हायचं याचा अभिमान येतात का हे आपोआप तयार होतो. परमात्मा फळ देतो. वेळ खूप झाला. खरोखर आमची इच्छा होती की 8 ते 10 मग नीट पहा पण त्याला विलाज नाही. पण मयाने सांगितलं म्हटलं नाही थोडा वेळ लावायचा आहे का आता ते कारण सांगत नाही. हे अगदी आपल्या प्रपंचाप्रमाणे आपण परमार्थ करत राहायचं. प्रपंचातली अडचण याच्यात नाही आली पाहिजे. थोडंसं सावध केलं काय बिघडत आहे असो विनाकारण आणखी न वेळ घेता झालेली सेवा परमात्म्याच्या चरणी समर्पित एकच विनंती करतोय. नेहमी तुमच्या मी संगती घेतो. कुठं जर आपल्या मनात शंका आली तर ती शंका अवश्य विचारा. हरकत नाहीये तर ती कुठल्याही पद्धतीची असू द्या. ते खरं विनंती करतो आपल्याला. एक कणाचाही माझा अधिकार नाही पण सगळ्यांची भावना म्हणून तुमच्या दृष्टीतून जेवढं जमेल तेवढं मी बोलण्याचा प्रयत्न केला. माझ्याकडं काही नाहीये. थोडीला हा माल हा धन्याचा माल थोडीले भांडार धन्याचा हा माल मिळतो हा माल भारवाही आणि म्हणून पुनश्च एकदा सगळ्यांच्या पायावर मस्तक ठेवतो. झालेली सेवा हनुमंतराच्या चरणी समर्पित इथेच पूर्ण विधान. विठ्ठल
हरे राम